हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही फॅमिलीसोबत एक सुंदर ट्रिप केली आहे अलिबाग नायगाव बीचला. अलिबागला पोचल्यावर पहिल्यांदा आम्ही आलो जेथे आम्ही स्टे करणार होतो, मिहाय कोली बीच रिसॉर्ट. या रिसॉर्टमध्ये आम्ही 1 डे आणि नाईटसाठी रूम बुकिंग केली होती. या रिसॉर्टपासून आपण बीचवर अगदी 4-5 मिनटं जाऊ एवढं अंतर आहे. आम्ही स्टे केलेल्या मिहाय कोली बीच रिसॉर्टमध्ये खूप शांत, क्लीन आणि फॅमिलीसाठी परफेक्ट वाटला. बीच ट्रिप म्हटल्यावर प्रत्येकाच्या माइंडमध्ये रिलॅक्स करणे हेच थॉट येतात. हे रिसॉर्ट बीचच्या अगदी जवळ असल्यामुळे रिलॅक्सिंग वाईबसुद्धा मस्त होत्या. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल देखील आहे. या रिसॉर्टमधला स्विमिंग पूल खूपच मस्त आहे. रिलॅक्स आणि चिल करण्यासाठी परफेक्ट प्लेस. आता मी तुम्हाला आमचा सुंदर आणि कम्फर्टेबल रूम दाखवते. रूम खूप क्लीन आणि इंटिरियरसुद्धा खूप छान वाटलं. हा मोठा किंग साईड बेड, बेडच्या साईडने साहित्य ठेवायला 2 ड्रावर्स आणि बेडच्या समोर देखील साहित्य ठेवण्यासाठी एक वॉर्डरोब. रूमच्या पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला 2 बाल्कनीज दिलेल्या आहेत जिथे आपण फॅमिलीसोबत बसून रिलॅक्स करू शकतो. आणि हा आहे बाथरूमचा एरिया. मी रूमवर 2 वाजता पोचलो, थोडासा आराम केला. त्यानंतर 4 वाजता स्विमिंगसाठी आलो सगळेजणे. तर स्विमिंगमध्ये मी नव्हते, माझा मुलगा आणि मिस्टरच होते. नंतर स्विमिंग झाल्यावर 5 वाजता बीचवर गेलो. बीचवर आम्ही या गाडीची एक राईड घेतली, ज्याचे एक राईडचे त्यांनी आमच्याकडून 200 रुपये घेतले चार्जेस. आम्ही 5 वाजता यासाठी बीचवर गेलो कारण आम्हाला सनसेटचा व्ह्यू पाहायचा होता. पोचल्यावर थंड हवा, समुद्राच्या लाटा आणि शांत वातावरण यामुळे खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. तुम्हीसुद्धा या समुद्राच्या वाईब आमच्यासोबत एन्जॉय करा. बीचवर खूप मस्ती केली, फोटो काढले आणि प्रत्येक मोमेंट खूप एन्जॉय केला. समुद्रांच्या लाटांसोबत घालवलेला वेळ खूप फन आणि मेमोरेबल वाटला. हळूहळू सूर्य मावळताना आकाशात सुंदर ऑरेंज, पिंक आणि गोल्डन शेड्स दिसत होते, ज्यामुळे बीचची ब्युटी अजूनच वाढली होती. या पीसफुल वातावरणात फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करताना खूप छान आणि हॅपी फील होत होतं. सनसेटचा हा सुंदर मोमेंट आम्ही खूप एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही डिनरसाठी कोळिनबाई या फेमस रेस्टॉरंटवर गेलो. चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया नलिनी काकूंचं रेस्टॉरंट हे कसं आहे. तर त्यांनी ह्या साईडला चेअर ठेवलेल्या आहेत. ह्या त्यांनी वेटिंगसाठी ठेवलेल्या आहेत, म्हणजे जास्त कस्टमर असतात तेव्हा वेटिंगसाठी. एक ही बोट ठेवलेली आहे सजावटीसाठी. त्यानंतर आपण मोबाईलमध्ये जे त्यांचं जिथून त्या रील बनवत असतात ते किचन त्यांनी सजावटीसाठी बनवलं आहे. हेच किचन आहे. तुम्ही पाहू शकता की त्यांनी हे किचन कशा छान पद्धतीने, जुन्या पद्धतीने किंवा कोळी पद्धतीने डेकोर केलेलं आहे. किचन त्यांनी सजावटीसाठी केलेलं आहे आणि त्यांचं मेन किचन या किचनच्याच पुढच्या साईडला आहे. आणि या साईडला त्यांचे रिसेप्शन काउंटर आहे. रेस्टॉरंट निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि खरंच इथे खूप गर्दी होती. आम्ही थोडे लवकर गेल्यामुळे आम्हाला जेवणासाठी टेबल भेटलेला होता. तर तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण टेबल इथे भरलेले आहेत. टेबल खाली जास्त दिसतच नाही. कधी इथे खूप जास्त वेटिंग लागलेली असते. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण टेबल भरलेले आहेत. त्यांनी हे रेस्टॉरंट नारळांच्या झाडामध्ये बनवलेलं आहे आणि उंचा वापर करून लावण्यासाठी किंवा त्या भिंतींसाठी वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं ह्या बांबूंचाच वापर केलेला आहे. जेवणात मी सुरमई थाळी आणि मिस्टर आणि चिकन थाळी ऑर्डर केली होती.
सुरमई थाळी 576 आणि चिकन थाळी 350 रुपयाची होती. माझ्या सुरमई थाळीमध्ये 2 फ्राय केलेले पीस, 2 तांदळाच्या भाकरी, सोलकढी 1 वाटी, 1 वाटी कोळंबीचा रस्सा होता. जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी अगदी छान होती. त्यानंतर इकडेच लाईव्ह सॉन्ग देखील चालू होते. इकडे हे लाईव्ह सॉन्ग चालू होते आणि इकडे आम्ही जेवण करत होतो. तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला भेट देऊ शकता बागला आल्यावर, कारण खूपच छान रेस्टॉरंट आहे आणि जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान आहे. त्या मोबाईलवर जसं दाखवतात त्याच प्रकारे आहे. त्यानंतर आम्ही जेवण केल्यावर पुन्हा मी हाय कोली या रिसॉर्टवर गेलो. तर रिसॉर्टचा हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला.